माहितीच्या अधिकाराखाली हिंदू विधिज्ञ परिषदच्या माध्यमातून ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस या ठिकाणी या मंदिराला वार्षिक 2,500 रुपये देणगी सरकारकडनं दिली जाते। ही मनाला क्लेशदायक गोष्ट आहे। आज आपण नागपूरमध्ये आहोत आणि अधिवेशनाचा दुसरा आठवडा चालू आहे। आज एक महत्त्वाच्या विषयावरती आपण लक्ष वेधणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्राचीन मंदिर आहे ते दुर्लक्षित आहे। या संदर्भात आपल्याकडे हिंदू जनजागृती समिती व गडदुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील गणवट आहे। नेमकं काय म्हणतात ते समजून घेऊया। सुनील, काय सांगाल? नमस्कार। महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं 350 वर्ष चालू आहे। ज्या शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातली मंदिरं संरक्षित केली, त्यांचा जीर्णोद्धार केला, त्यांच्यासाठी निधी दिला, देणग्या दिल्या, निर्मिती केली मंदिरांची, अशा शिवछत्रपतींचं मंदिर मात्र दुर्लक्षित आहे। ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण या ठिकाणचा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावरती शिवछत्रपतींचं असलेल्या प्राचीन मंदिराविषयी बोलतोय। आज हे मंदिर 1695ला शिवछत्रपतींचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलं। त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, जरीमरी मातेचं मंदिर आहे, अन्यही 6-7 मंदिरं आहेत। परंतु एकंदरीतच जर पाहिलं तर माहितीच्या अधिकाराखाली हिंदू विधिज्ञ परिषदच्या माध्यमातून ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस या ठिकाणी या मंदिराला वार्षिक 2,500 रुपये देणगी सरकारकडनं दिली जाते। ही मनाला क्लेशदायक गोष्ट आहे। या संदर्भात 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आम्ही भेट घेतली। या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं आणि त्यांना सांगितलं की या संदर्भात तत्काळ निधी मंजूर केला पाहिजे। त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी तत्कालीन मंत्री जे आहेत उदयजी सामंत, हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। उदयजी सामंत यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितलं। परंतु आज 1.5 वर्ष लोटल्यानंतर सुद्धा महाराजांचं मंदिर दुर्लक्षित आहे। या मंदिरावरती बोर्ड लावावा लागतो की लोकांनी या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी वार्षिक उत्सव करण्यासाठी सहाय्य करा, कारण सरकार आता तो निधी वाढवून 6,030 रुपये वर्षाला देतंय, अर्थातच महिन्याला 300 रुपये देत आहे। हा निधी कमीत कमी महिन्याला 25,000 ते 30,000 आणि वार्षिक 2.5 ते 3 लाख दिला गेला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर जे पुरातत्व खातं आहे, महसूल खातं आहे, बांधकाम खातं आहे, जे खाते या मंदिरांशी संबंधित आहेत, या खात्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का आहे? पुरातत्व खात्याच्या बाबत सांगायचं झालं तर अधिकार आमचे आहेत आणि कर्तव्य मात्र तुमचं आहे। ना आम्ही करणार ना तुम्हाला करू देणार, अशा प्रकारच्या मानसिकतेत पुरातत्व खातं वावरतं। त्यामुळं महाराजांच्या मंदिराकडे दुर्लक्ष होता कामा नये। नागपूरचं अधिवेशन चालू आहे। सर्वपक्षीय लोकांचं शिवछत्रपतींच्या बद्दलचं प्रेम असतं, स्वाभिमान असतो, वारंवार त्यांचं नाव घेतलं जातं। याच अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर करावा आणि महाराष्ट्राला दाखवून द्यावं की सध्याचं सरकारच नव्हे तर विरोधी पक्षासह सर्व पक्षीय लोक हे शिवछत्रपतींचे प्रेमी आहेत, स्वाभिमानी आहेत। याच अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून द्यावं, त्यांच्यावरती ते कारवाई करावी आणि या अधिकाऱ्यांना एक शिक्षा पण दिली पाहिजे की महाराजांच्या मंदिरांकडे 1.5-1.5, 2-2 वर्ष दुर्लक्ष होतं। त्या ठिकाणी आपण जावं, महिनाभर राहा आणि 250 रुपयांमध्ये आणि 500 रुपयामध्ये मंदिर चालवून दाखवा, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। मंदिराला निधी तत्काळ मंजूर झाला पाहिजे। मी श्रीराम सदाशिव सकपाळ, इथे देवस्थानचे पुजारी पण आमच्याकडे आहे। त्याचप्रमाणे सकपाळ कुटुंबियांचा हा श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यास आहे, तो सकपाळ कुटुंबियांकडेच आहे। इथे आम्ही रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करत असतो। रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा असते, 2 वेळा नववत, दर सोमवारी पालखी आणि त्या व्यतिरिक्त गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, नवरात्र, शिवजयंती, रामनवमी आणि मोहरम असे 6 उत्सव इथे होतात। हे मंदिर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे असून त्याची देखभाल, त्याचा मेंटेनन्स किंवा इथला काही खर्च जो होतो तो PWD म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून केला जातो। मागे 2019 मध्ये आम्ही एक निवेदन दिलं होतं की इथे लोकांना म्हणजे पगार वगैरे फक्त 6,000 रुपये, 6,030 रुपये पगार असतो वर्षाला, वार्षिक वर्षासन म्हणून।
आज आपल्यासोबत इकडे बोलण्यासाठी चित्पावन ब्राह्मण महासंघाचे अधिकारी पण आहे. काय सांगाल? हे जे आम्ही पाहतोय आजच्या परिस्थितीला की फक्त शासन याच्याकरता निधी देत आहे 6,030 रुपये वर्षाचे, आणि त्यामुळे असे फलक लावले तिथे की बा लोकांनी याला मदत करावी. 6,030 वर्षाचे म्हणजे महिन्याचे झाले 500 रुपये. आजच्या परिस्थितीला कुठलाही लेबर देखील 500 रुपये रोज घेतो, आणि त्या ठिकाणी 500 रुपये महिना शासन या महाराजांच्या मंदिराला जाते, अशी ही लांछनास्पद गोष्ट आहे. तेव्हा हा जो निधी आहे हा निधी कमीत कमी 30,000 रुपये महिना शासनाने करावा, तेव्हाच अशा या मंदिरांचा जीर्णोद्धार होऊ शकेल, मंदिरांचं व्यवस्थापन चालू शकेल. आणि त्याकरता शासनाकडे आम्ही मागणी केलेलीच आहे. मागच्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक अभिप्राय दिला होता, सांगितलं होतं की निधी वाढवून मिळेल, पण तो मिळालेला नाहीये. ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. त्या पुन्हा मी विनंती करतो की शासनाने हा जो निधी आहे हा 30,000 रुपये महिना याप्रमाणे द्यावा, तेव्हाच या ठिकाणचं काम जे आहे ते व्यवस्थित होऊ शकेल, आणि आम्हाला सगळ्या लोकांना अशा प्रकारची फलकं मला गरज पडणार नाही. याचबरोबर आपल्याकडे इकडे बोलण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय युवा गठबंधनचे राहुल पांडेजी आहे. राहुल पांडेजी, आपण नेमकं काय सांगाल? बघा, 2022 साली कुठेतरी हिंदुत्वाशी तडजोड होते म्हणून हे सरकार स्थापित झालेलं आहे. हिंदुत्वाशी तडजोड होतं म्हणून सरकार स्थापित झाल्यानंतरही जर शिवछत्रपतींच्या 300 वर्ष जुन्या मंदिराबरोबर अशी अवस्था करण्यात येते तर हे लाजीरवाण आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर मराठी बांधवांबरोबर केलेला एक विनोद आहे. आणि त्यानंतर अशी गत करणं, या प्रकारचं मंदिराला आवाहन करावं लागतंय की आम्हाला पैसे द्या, आम्हाला मंदिर चालवण्याकरता पैसे नाही. तिथे 250-300 रुपये ही जी निधी आहे ती इतकी तुटपुंजी आहे की त्याच्यात हार फुलांचा खर्च सुद्धा नाही भागवू शकत. तर माझं सर्व शासनाला हे मागणी आहे की किमान 25,000 ते 30,000 रुपये महिना ही निधी मान्य करावी, किमान म्हणतोय. आणि मी धन्यवाद. नमस्कार. एकूणच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा अधिकारी निर्ढावलेले आहेत आणि या मंदिरासाठी निधी देत नाही, आणि आज संघटनांना रस्त्यावरती उतरून पुन्हा ही मागणी करावी लागत आहे. तरी सरकारने यामध्ये तात्काळ लक्ष द्यावं आणि हा निधी मंजूर करावा.